नाशिकची कायदा आणि सुव्यवस्था का नाही होणार पूर्ववत? शहरात खमके अधिकारी असतील तर कसं फावणार गुन्हेगारांचं? असाच काहीसा सूर नाशकात गेल्या 4 दिवसांपासून कानी पडतोय। नाशिकचे पोलीस आयुक्त कुलवंत कुमार सरंगल, उपायुक्त सुनील फुलारी, उपायुक्त साहेबराव पाटील, उपायुक्त डॉक्टर स्वामी, सहाय्यक आयुक्त अविनाश अंबुरे, तसेच प्रकाश सैंदाने, गणेश शिंदे, संदीप पालवे, संजीव ठाकूर, सौ रुपाली अंबुरे आणि API किरण कबाडी यांनी गुन्हेगारांचा समूळ नायनाट करण्यासाठी युद्ध पातळीवर सक्रिय प्रयत्न सुरू केले आहेत। त्यामुळे चेन स्नॅचिंग पासून तर अट्टल फरारी असलेल्या गुन्हेगारांनी त्याची धास्ती घेतली आहे। पोलीस आयुक्त कुलवंत कुमार सरंगल यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक अलर्टचा दुसरा टप्पा लवकरच पूर्ण करण्यात येणार असून रात्रीऐवजी आता दिवसाच गुन्हेगारांची ऑन दी स्पॉट तपासणी करण्यात येणार आहे। सोमवारी रात्री अधिकारी निरीक्षकांसह 300हून अधिक कर्मचाऱ्यांच्या ताफ्यानं गुन्हेगारांची धरपकड मोहीम राबविली। पोलीस ठाण्यात केवळ 4-5 कर्मचारी ठेवून संपूर्ण यंत्रणाच कामाला लावण्यात आली होती। या मोहिमेद्वारे रात्रीतून 150 गुन्हेगारांची तपासणी करीत 50 जणांना ताब्यात घेण्यात आले। आठवडाभरात कारवाईचा दुसरा टप्पा पूर्ण करण्यात येणार असल्याचं उपायुक्त डॉक्टर DS स्वामी यांनी सांगितलंय। अशा प्रकारच्या धडक मोहीम कारवाया नाशिक शहरामध्ये कायमच करण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे। गेल्या काही दिवसांपूर्वीपर्यंत नाशकात गुन्हेगारांचं साम्राज्य होतं, मात्र आता संपूर्णपणे सक्रिय झालेली पोलीस यंत्रणा आपले राज्य असल्याचेच जणू काही सिद्ध करीत असल्याचं चित्र दिसतंय। व्हिडिओ जर्नलिझम डिपार्टमेंट, राजयोग न्यूज, नाशिक।